तर आता बातमी सांगलीतून सध्या समोर येते। सांगलीमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगला चोप दिलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे सांगलीमध्ये या हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगला चोप दिलेला आहे। तर सांगलीमधून ही घटना सध्या समोर येते। मायक्का चिंचणी यात्रेनंतर रस्त्यावर हे तरुण धिंगाणा घालत होते। महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रसिद्ध असणाऱ्या मायक्का चिंचणी यात्रेदरम्यान घोडा गाडी शर्यत लावत सांगली शहरात आलेल्या आणि धिंगाणा घालणाऱ्या या तरुणांना सांगली पोलिसांनी चांगलाच लाठीचार्ज केलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांच्याकडून। दीपक, सांगलीमधला हा सगळा प्रकार समोर येतोय, काय अधिक तपशील? नक्कीच प्रतिवर्षी चिंचणी मायक्का देवीची यात्रा संपल्यानंतर जे घोडा शौकीन आहेत ते परतायला सुरुवात होत आहे आणि ते परतत असताना काही ठिकाणी रेस लावली जाते घोड्यांची, म्हैसाळपासून ते सांगलीवाडीपर्यंत। आणि या दरम्यान मोठा मॉप असतो, घोडे मागेपुढे पळतात, किरकोळ अपघात सुद्धा या निमित्तानं होत असतात। आणि यामुळं काल रात्री हे घोडे परतत असताना रात्री सांगलीमध्ये हे घोडे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या सर्व जमावावर लाठीचार्ज केलेला आहे। म्हणजे दरवर्षी ते हुसकावण्याचा प्रयत्न असतो, लाठीचार्ज म्हणता येत नाही त्याला, पण हुसकावण्याचा प्रयत्न केला। यामध्ये किरकोळ स्वरूपाच्या जखमा सुद्धा झालेल्या आहेत वाहनधारकांना। पण हा दरवर्षीचा प्रकार आहे। यामध्ये घोड्यांना पळवण्याच्या स्पर्धा असतात, त्यामुळे या स्पर्धा होऊ नयेत, त्या परवानग्या नसतात त्याला, त्यामुळे पोलीस त्यांना अटकाव करतात। मात्र या रात्री संपूर्ण या स्पर्धा झाल्यानंतर, रेस झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास या स्पर्धा संपलेल्या आहेत आणि कुठल्याही प्रकारची अनुचित घटना या निमित्तानं घडलेली नाही। निश्चित दीपक, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।